आईसाहेबांचा अंतर्धान सोहळा प्रत्यक्ष निवृत्तीनाथाच्या साक्षीने, पंढरीरायाच्या साक्षीने संत मुनी ऋषी वारकरी वैष्णव सगळी गच्च गच्च इथं गर्दी अपार वैष्णवांच्या मेळाव्यात. नामदेवराय चारी भावंडाच्या समाधी सोहळ्याची साक्षीदार. आणि अशा या थाटामध्ये या मृत्यूलोकात न घडणारी गोष्ट घडून आली म्हणून आजच्या दिवसाचं अलौकिक असणारं महात्म्य त्या मुक्ताबाई, ते निवृत्तीनाथ, ते ज्ञानोबाराय, ते सोपानदेव यांच्या स्वरूपाचं वर्णन करतात नामदेवराय. ते कोण आहे? ते सामान्य मनुष्य नाहीत. दिसायला ते तुमच्या आमच्यासारखे आहेत, पण प्रत्यक्ष निवृत्ती सोपान ज्ञानदेव तिन्ही मूर्ती, तिन्ही देव. धर्मरक्षणार्थ पावन मनुष्य रूपी अवतरली. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव प्रत्यक्ष देवच आहेत. जरी शंकराचे अवतार निवृत्तीनाथ असले आणि विष्णूचे अवतार ज्ञानोबार आहे, सोपानदेव ब्रह्मदेवाचे अवतार दाखवताना भिन्न दाखवले, पण असताना एकाच देवाचे अवतार आहेत. इंद्रमणे प्रजापती थोर प्रत्यक्ष हे हरिहर. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर हे अवतार हरीचे. हा, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव हे अवतार भगवंताचेच आहेत. तोच परमात्मा संतांच्या रूपामध्ये प्रगट झाला. कशा करता आला? उद्धराया आले मूर्ती संत जगी अवतर रे. जगी अवतर ब्रह्मा मूर्ती संत जगी अवतर रे. मूर्ती संत जगी अवतर उद्धराया आले. आणलं नाही. देवाला अवताराला आणावं लागतं. आणि याला रूपाबळी किंवा वैकुंठींचा देव आणीला भूतळा, त्याला आणावं लागतं, त्याला विनंती करावं लागते, त्याला म्हणावं लागतं देवाचा अवतार घ्या. पृथ्वीवरती दैत्य मारलेले आहेत, आसुरी स्वभावाचे लोक झालेले आहेत, त्रास व्हायला लागलेला आहे, आमचं रक्षण करा असं म्हणल्यावर मग देवा अवताराला येतात. आणि संत आपण होऊन दीनजनाची अवस्था पाहिली. अरे 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 हे मनुष्य मात्र जे ते जीव मनुष्य जीव आहे ज्यांना अमोलिक असा जो आहे तो नरदेह प्राप्त झालेला आहे, पण हे रसातळाला चाललेले आहेत. यांचं अज्ञान पण नष्ट केलं पाहिजे, यांना भक्तिमार्ग दाखवला पाहिजे, यांचं कल्याण झालं पाहिजे. अशा कळवळ्याने तळमळीने जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी चांगल्या चांगल्या त्याचा उद्धार केला. पण उद्धराया आले दीन. दीन जन कोण? जे मनुष्य गण प्राणी ज्यांचा भार नस आहे मेदिनी, मग ही अवतार घेऊन जगतारिले कीर्तने. मनुष्याच्या योनीमध्ये आसुरी वृत्तीने वागून ज्यांचं वज पृथ्वीला सहन होत नाही असं पाप आचरण करणारे जे ते दीन, त्या दीनजनांचा उद्धार करण्याकरता म्हणून हे या ठिकाणी अवतरणे झाले. राजे भ्रष्ट येवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले कली दोष हरावया. किंवा धन्य धन्य तिघे जन, धन्य धन्य तिघे धन्य धन्य धन्य
मुक्ताई मुक्तेपण मुक्ताई मुक्तपण मुक्ताई मुक्तपणे मुक्ताई मुक्तपणे मुक्ताई मुक्तपणे मुक्ताई मुक्तपणे मुक्ताई मुक्तपणे त्रिभुवने दुःख दारुण नाशिले दारुण नाशिले उत्सवाते म्हणे पांडुरंग उत्सवाते म्हणे उत्सवाते म्हणे पांडुरंग उत्सवाते धन्य धन्य तिघे जण मुक्ताई मुक्त रूपे पूर्ण तीही उद्धरिले दारुण भवदुःख दारुण नाशिल तीही उद्धरले त्रिभुवन भवदुःख दारुण नाशिल अशी हे दीनदांचा उद्धार करण्याकरता आले. दुसऱ्या चरणासंत त्यांचा अधिकार काय? ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. इथं ब्रह्मदेवाने यावं आणि त्यांना दंडवत घालावा, त्यांचं तीर्थ घ्यावं. ब्रह्मदेव कुठं घेऊन बसला? अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज आदी संतांची पूजा करतो, घाली दंडवत पुजून या. परमात्मा त्यांचे तीर्थ घेतो असा अधिकार त्यांचा. आणखी काय त्यांच्या कृपेचं सामर्थ्य आहे? हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरली. हे दुराचारी आहेत, आसक्त विषयावरती आसक्त झालेले आहेत, ज्यांचा उद्धार करण्याकरता काही तिथे काही शिल्लकच नाही, प्रायश्चित्ताच्या पलीकडे गेलेले आहेत. अशा दीनजनाचा उद्धार करण्याकरता दुराचारी असो, चांडाळ असो, कोणी होका दुराचारी विषयी असो, आसक्ती असो, होका दुराचारी विषयी आसक्ती संत कृपेत त्वरित उद्धरती. त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाल्याबरोबर त्याला कृतार्थ करून टाकतात. गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. असं त्यांचं सामर्थ्य आहे कृपेचं. अशा संतांचं नामदेव म्हणतात, मी अखंडित त्यांचं चिंतन करतो, त्यांचं दास्यत्व इच्छितो, त्यांची जे ते रात्रंदिवस ज्याचं माझे ध्यान करतो. अखंडित नामा त्यांची वास पाहे निशी दिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती विठ्ठोबार जय 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 ठोबार पुंडले गवरदा हरे जय जय
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दीनजना. आज या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर कशामुळे झालेला सर्व ज्ञात आहे. आईसाहेबांचं जे ते हे असणारं मंदिर, या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन या ठिकाणी नवीन जे ते मंदिराचं नियोजन करण्याकरता, भूमिपूजन करण्याकरता म्हणून जे तो विशेष पद्धतीने पर्वकाळ साधून हा जो कार्यक्रम झाला, त्याच्यामुळे जरी वेळ झाला असला तरी आपलं कीर्तन टायमातच जे ते या ठिकाणी सेवा समर्पण करायचे आहे ह्याची नोंद घ्यावी. आणि त्या नियमाप्रमाणे जे ते धावता भावार्थ सांगितलेला आहे आणि धावतं चरित्र सांगायचं आहे. धावतं चरित्र म्हणजे काय, थोडक्यात हे मूळचे राहणारे जे आहे ते कुठले काय याचा जर का आता मोवा पोवा प्रत्येक वर्षी आपण पाहतो, पण एवढं सविस्तर सांगण्यापेक्षा हे शिवपीठ शिवाचे आणि मूळस्थान अगस्तीचे, जन्म झाले स्वामीचे तो हा पुण्यभूमी ठाव, हे आळंदीचे राहणारे, ह्यांचं मूळ गाव आपेगाव, पूर्वज आपेगावचे, विठ्ठलपंत रुक्मिणी माता हे आपेगावला जे ते त्या ठिकाणी असत. पण जेव्हा आई वडील गेल्यानंतर जे ते अलंकापूरला आले, अलंकापूरला आल्यानंतर त्यांना पुत्रसंतती होण्याचं काही योग दिसेना. विठ्ठलपंत जे ते अत्यंत जे ते वैराग्यशील असल्यामुळे विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे अशी त्यांची अवस्था झाली. नाईलाजाने त्यांनी जे ते रुक्मिणी मातेच्या ओझरतं जे ते आज्ञा घेऊन संन्यास घेतला. ही बातमी जे ते पुन्हा जे ते आळंदीला समजली की ते काशीला आहेत. काशीचे ज्यांच्याकडे संन्यास घेतला त्या असणारे जे आहे ते मुख्य रामानंद स्वामी अलंकापूरला आले. तिथे रुक्मिणी माते त्यांची भेट झाली. रुक्मिणी मातेने त्यांना जे ते सगळा इतिहास सांगितला. इतिहास सांगायचं कारण असं की रुक्मिणी माता सकाळच्या वेळेला स्नान वगैरे करून सिद्धेश्वराच्या देवालयामध्ये दर्शनाला गेल्या होत्या आणि दर्शन करून पिंपळाला प्रदक्षिणा घालत होत्या. जेव्हा विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला तेव्हाच दुसऱ्याशीपासून आरंभेली सेवा श्वत्थाची, रोज स्नान करावं, सिद्धेश्वराची पूजा करावी, पिंपळाला प्रदक्षिणा घालावा. आणि आईसाहेबाचं त्यावेळेस असणारं ते भक्तीचं तेज, तपश्चर्याचं तेज आणि त्यांचं ते तेज बघून अगदी जे ते जशी काही लक्ष्मी धावून आली अशाच पद्धतीने त्यांचं तेज होतं. आणि त्यांच्याकडे जे ते सहजासहजी रामानंद स्वामी आले, जे असं कळल्यावर तिथं दर्शनाला आले. रामानंद स्वामीचं जे ते दर्शन घेतल्यावर पुत्रवंती हो आशीर्वाद दिला. रुक्मिणी माता हसायला लागल्या. स्वामीने विचारलं, काय जरा हसायला तुला? स्वामी तुमच्या शब्दाला यश येणार नाही म्हणून जे ते मला हसू आलं म्हणले. व्रतारे जाऊनी घेतला संन्यास, स्वामीच्या वचनास नलगे मोल. त्यांनी संन्यास घेतलेला आहे आणि त्यामुळं तुमच्या बोलल्याला काय किंमत नाही. मग तेव्हा संन्यासी जरी असले विचार करू लागले की आपण असं कसा आशीर्वाद दिला, माझं तर खोटं होणार नाही. मग सगळी चौकशी केली. चौकशी अंती समजलं की आपल्याकडे जो परवा आलेला आहे संन्यास घेण्याकरता ते तिचे पती आहेत. घरी गेल्याबरोबर काशीला जाऊन जे त्यांना सांगितले की तुम्ही आता गृहस्थ आश्रम स्वीकारा. श्रीगुरूच्या वचनावरती विश्वास ठेवून पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारल्यानंतर आळंदीत त्यांची जिकडं तिकडं छितू व्हायला लागली. वेदबाह्य कर्म ज्यावेळेस घडतं त्यावेळेस येते सनातनी धर्माचा काळ असल्यामुळे तिथं त्या ठिकाणी काही वाव नव्हता. त्यांना वाळीत टाकण्यात आलं. सगळ्या आळंदीकरांनी सांगितलं की तुम्ही आळंदीत राहण्याच्या लायकीचे नाही, मग सिद्ध बेटावर जा. आणि तिथं त्यांनी दोघांनी धोपडं जे ते स्वीकारलं. आणि त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी राहत असताना रोज विठ्ठलपंतांनी भिक्षा मागावी. आईसाहेबांनी जे ते तिथं राहावं, इंद्रायणीचं स्नान, प्रदक्षिणा असा त्यांचा उपक्रम असताना मग 12 वर्षांनी 4 संतती झाली. त्यात निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव जसजशी वृत्तबंधाच्या वयाला आले
त्यावेळेस मात्र त्यांना काळजी वाटायला लागली की ही मुलं जातीमध्ये कशी घेतली जातात, यांच्यावरती संस्कार झाले पाहिजे. मौंजी बंधनाचं वय म्हणजे 8-9 वर्षाचं. 9 वर्षाची निवृत्तीनाथ म्हणजे 7 वर्षाची ज्ञानोबा आहे आणि 5 वर्षाची सोपानदेव आणि 3 वर्षाची मुक्ताबाई. मुक्ताबाई फारच लहान असणार, 2-3 वर्षाचं वय होतं. आळंदीकरांना एकत्र बोलवलं, त्यांच्या पुढं पदर पसरला. माझ्या हातनं जरी चुकी झाली असली तरी पोरांचं पुढं भवितव्य जाणून तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त घेतो, पण यांना जातीत घ्या. त्याने सांगितलं देहांत प्रायश्चित्ता असे या बोलिले विचारुनी भले हित करा. याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही जाऊन दोघांनी आत्महत्या करावी प्रयागाच्या ठिकाणी, त्याचं पाप लागणार नाही, मग आम्ही पुन्हा विचार करू. नियमाप्रमाणे जे ते त्यांना जे ते पटल्यानंतर संध्याकाळची वेळ, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई झोपलेले असताना विठ्ठलपंतांनी आपली निघायची तयारी केली. रुक्मिणी मातेचं अंतःकरण भरून आलेलं आहे. आज हे उद्या उजडणारा सूर्य ह्या पोरावरती दया करो, उद्या वसून जायचे परमात्मा यांचं रक्षण करो, असं अंतःकरणामध्ये जे ते की गुण आठवून त्यांनी तिकडं तयारी केलेली आहे. कपडे वगैरे भरलेले, बाहेर विठ्ठलपंताची जे ती हाक मारायची घाई. एकदा डोळे भरून पाहावं म्हणून जवळ गेले. निवृत्तीनाथाच्या अंगावरचं जे ते वस्त्र काढलं, त्यांचा चेहरा कुरवाळला. ज्ञानेश्वर महाराजांचं वस्त्र काढलं, त्यांचा चेहरा कुरवाळला. सोपानदेवाचं वस्त्र काढलं, त्यांचा चेहरा कुरवाळला. मुक्ताबाई तर फारच लहान, की ज्या वयामध्ये हसायचं असतं, रडायचं असतं, आईच्या ठिकाणी सुख भोगायचं असतं, आईच्या कुशीत लोळायचं असतं, काही का लागलं गेलं तर आईला मागायचं असतं, इतक्या लहान वयामध्ये त्यांना असं म्हणावं लागलं कल्याण ती असो वाळू प्रेमाकडे, वाळू प्रेमाकडे, वाळू प्रेमाकडे, वाळू प्रेमाकडे, वाळू कल्याण ते असो क्षेम वाढू प्रेमागळे. आईने सगळ्याला आशीर्वाद दिला, तुमचं कल्याण असावं, क्षेम कुशल परमात्मा जाणावा असं म्हणून बाहेर पडल्याबरोबर निवृत्तीनाथ जागे होते. आई बाबा कुठे चाललात तुम्ही? मला माहीत आहे सगळं तुम्ही काय करणार आहे ते. निवृत्ती तू जागा आहेस, बरं झालं, कालवा करू नको. माऊली जागी होतील, सोपानदेव जागे होतील, मुक्ता जागी होईल, बरं झालं. आता आम्ही तुमच्या करतात म्हणून चाललेलं आहे. आपण जे ते जे आचरण केलं पाहिजे, वेदबाह्य कर्माचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. उद्या सूर्य उदया झाल्यानंतर वडिलाकडनं कोड कौतुक जे केलं जातं, ह्या तिन्ही भावंडाचं तू कोड कौतुक वडील म्हणून करायचं. आईकडनं जे प्रेम दिलं जातं, जी माया केली जाते, या तिन्ही भावाच्यावरती माया तुम्हीच करायची, प्रेम तुम्ही द्यायचं, मातृसुख तुम्ही द्यायचं. वडील बंधूकडनं जो काय आधार असतो लहान भावाला, तो वडील बंधूच्या नात्याने तुम्ही त्यांना आधार द्यायचा आणि यांचे श्रीगुरुबल तुम्ही व्हायचं. जाता जाता सांगू ठेवते ज्ञानोबा मोठा हट्टी आहे, ज्ञानोबाचा कोणता हट्ट शिल्लक ठेवू नको. आणि ह्याच वचनामुळे ज्ञानेश्वर महाराजांना जे ते ज्ञानेश्वरी प्रकट करणं, ज्ञान लोपित असलेलं प्रकट केले ते ज्ञानोबाने हट्टाने केलेलं आहे. आईने सांगितलं होतं ना, माझा हट्ट पूर्ण करा, मला एवढीच परवानगी द्या की हे ज्ञान सगळ्या जगताला वाटता आलं पाहिजे. असो अशा पद्धतीने शोक अनावर झाला, माघारी घेतला. ते तिकडं जे ते निघून गेलेले आहेत. निवृत्तीनाथ झोपडीत आले, खाली मान घातली, रडायला सुरुवात केली. पहाट झाली. ज्ञानोबाला नेहमीप्रमाणे जाग आली, पाहतात तर दादा रडतात. जवळ गेले, समयाचा उजेड होता. दादांची मान वर केली. दादा रडायला काय झालं? आई काही बोलली का तुम्हाला? बाबा काय बोलले का? आपल्याला कोणी काय बोलले का? आई बाबा म्हणल्याबरोबर निवृत्तीनाथाने हंबरडं फोडलं. ज्ञानोबा, अरे आई बापाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर आता आपण पंढऱ्यालाच विनंती करायची. माय मेली, बाप मेला,
आता सांभाळी विठ्ठला. मग ज्ञानोबाला लगेच कळल्यावर ज्ञानोबाला रडू लागले. त्यांच्या दोघांच्या रडण्याच्या आवाजाने सोपानदेव जागी झाले. मुक्ताबाई चिंचाळी फोडत निघाली. लहान वयामध्ये आई, ज्या वयामध्ये आई शिवाय काय गत्यंतर नाही, अशा या दुःखामध्ये त्यांचं जीवन समारंभ जे सुरू झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी चारी भावंडाला समजूत काढण्याकरता त्या झोपडीच्या चारी भिंतीशिवाय पाचवं कोणी नव्हतं. आणि अशा ह्याच्यामध्ये मग त्यांनी स्नान वगैरे केली. दररोज सोपानदेव त्यांनी मुक्ताबाईचा सांभाळ करायचा. भिक्षा घेऊन येण्याकरता ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ गावात जायचे. मुक्ताबाईचं लहान वय, सोपानदेवाने स्नान घालायचं, मुक्ताबाईला कपडे करायचे, मुक्ताबाईची विणी घालायची. भूक लागली, बाबा आई भूक लागली. सोपानदेवाने सांगायचं रडू नको मुक्ता, आता लाला येतील, मग तुला गोड 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 शिरा करून देऊ, काय करून देऊ सांग. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान निवृत्ती ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे सांभाळी सोपान मत लागी सांभाळी सोपान निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मत लागी. सोपानदेवाने मुक्ताबाईचा सांभाळ केला म्हणून सोपानदेवाला समाधी घेताना जास्त वाटलं ते मुक्ताबाईकडे बघून वाटलं. निवृत्तीनाथाला सांगितलं, दादा मुक्ताला सांभाळा बरं, मी तिला लहानपणी हाताच्या पोडासारखं जतन केलेलं आहे. तिला थोडी सुद्धा आईची आठवण येऊ दिली नाही, बाबाची आठवण येऊ दिली नाही. हे ज्या सांगलं मुक्ताबाईचे अंतःकरण पिळून निघालेलं. अशा दुःखात पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरता गेले. तिथं ज्ञानोबाचा अधिकार समजून आला. मग सगळ्यांनी ज्ञानोबाचा जय जयकार केला. पुढं मग ज्याचे माऊलीच्या चरित्राला सुरुवात झाली, नंतर ज्ञानेश्वरी ग्रंथ झाला, तीर्थावळी झाली, ज्ञानोबाचा समाधी काळ आला. आणि त्या समाधीच्या सोहळ्यात ही चारी भावंडी एकत्र बसली आणि म्हणजे दादा आता तुम्ही समाधी घेणार. ज्ञानोबा म्हणले निवृत्तीनाथाला, तुम्ही करोनी नमस्कार हाराशी वेगी यावे वैकुंठ शिखराशी नित्य हरिचरणला पाशी तुम्ही आम्ही सोपान. दादा मी आता विष्णुमूर्तीमध्ये लीन होणार, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा, तिथं समाधी स्थान तुमच्याकरता निवडा. सोपान देवाला जायचे, संवत्सर गावाला समाधी द्यायचे ठरले. तिघा भावाचा विचार ऐकल्यानंतर मुक्ताई म्हणे देवा मध विठोबाशी देवा, मजवरील डोवा असू द्यावा, रुक्मिणी माता करोनी. दादा तुम्ही तिघांनी समाधीचे स्थान निवडले, तिघही जाणार, मला पंढराच्या ताब्यात. समस्त अशी क्षेम सांगा. रुक्मिणी मातेच्या हाती मग रुक्मिणी माता आणि पंढरा यांच्या ताब्यात करा बरं, मग तुम्ही आपली समाधी स्थान निवडा. त्याचं बोललं नामदेवरायने ऐकलं. नामदेवराय जवळ होते, पंढरा आले, काय चाललंय भावंडाचं. म्हणजे अशाची समाधीची जे ज्या आम्ही एकमेकाची स्थानं निवडलेली आहेत. म्हणजे नामदेवाचा सोहळा कोण करणार, गप्पच बसले. भगवंताने सांगितलं मी करणार. तो बोलीला यादव राहणार, तुम्ही समाधीच्या मागितल्या खुला पण नामयावरी जाणार माझी कासव दृष्टी, असा विचार झाला. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी. मुक्ताबाई म्हणजे आद्यत्रय जनने देवा, तीन देवाचा विचार करतात, ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. चांगदेव म्हणे
आई जन्म आलो, गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा. ज्ञानोबाराय ज्या वेळेस वैतागून द्यायची दार लावून घेतलं, जगाचा सहन त्यांना नाही, त्रास सहन होईना, जास्तच रागाला गेले. देवापुढे ज्ञानोबाराय म्हणतात, नाही आम्ही विष्णुदास कधीच हसकवलं, काही नष्ट करची निंदा नेणू सदा आमची, का आमच्या मागं लागलेले आहेत. अरे म्हणा मांडे खावाचं खापर मागायला घ्यायचं, खापर मिळू देत नाही, एवढं आम्ही काय केलं म्हणले. अशा वैतागाने रागाने जे ते जगाचा होणारा छळ, त्या सगळ्या चहाला कंट्रोल म्हणजे आता दारात उघडायचं नाही. आईसाहेबांनी सांगितलं, माऊली असं आपण करून चालायचं नाही, आपल्याला उघडावं लागेल, आपल्याला सगळ्याला करावं लागेल, धरून चालावं लागेल. ज्ञानाच्या गोष्टी उपदेश मुक्ताबाईने ज्ञानोबारायला केला. म्हणून मुक्ताबाई ज्ञानदेवाची असणारी आहे ते एका दृष्टीने आईच. नामदेवरायची कान झाडणे मुक्ताबाईने केली. नामदेवरायला अभिमान झाला, मी पंढरपुरातला लाडका भक्त. भगवंतानी आनंदीला पाठवलं, उठली निवृत्ती संताच्या दर्शन, पंढरीचा प्रेमा घरी आला, केली प्रदक्षिणा वंदिले चरण, झाला अभिमान नाम्या प्रती. निवृत्तीनाथाने नामदेवरायला आलिंगन दिलं, पाया पडले. ते बघितलं की ज्ञानोबारांनी दर्शन घेतलं, सोपानदेवाने घेतलं. नामदेवराय म्हणतात, जरी निवृत्तीनाथ माझ्यापेक्षा वडील असले तर आम्ही देवाच्या जवळ राहणारे आहेत, पंढरपुरातले आहोत, मानासन्मानाने मोठे आहोत. ज्ञानोबाराय तर लहानच आहेत माझ्यापेक्षा, ह्याने पाया पडलं म्हणजे काय विषय आहे, नामाने आम्हाला वडील आधारू, सोपानदेव लहानच आहे. अशा अंतःकरणामध्ये ज्या भावना असल्यामुळं सभाधीट ज्याला म्हणतात त्या सभाधीटत्याप्रमाणे स्तब्ध राहील. मुक्ताबाईने ते जाणलं. माऊलीने निवृत्तीनाथाने म्हणलं, उठ मुक्ता, नामदेव आलेले पाया पड. हे तुम्ही नुसतं दर्शन घेऊन नका, मला दर्शन घ्या कशाला म्हणता म्हणले तुम्ही. म्हणे मुक्ताबाई, घाला लोटांगण, आपणा नलगे दर्शन त्याची, मला त्याचं नाव काय काढ नका. मग पुन्हा मुक्ताबाईने 4 गोष्टी नामदेवरायला ज्ञानाच्या सांगितल्या. संत कृपा त्यांच्यावरती केली. म्हणून नामदेवराय, ज्ञानोबाराय आणि चांगदेवराय तिन्ही देवाची आई एका अर्थाने. आणि दुसरा अर्थ म्हणजे आद्यत्रय जननी देवाची, मायेपासून 3 गुण निर्माण झाले आणि 3 गुणापासून 3 देव निर्माण झाले. म्हणून आद्यत्रय जननी देवाची. सत्वगुणापासून विष्णू, तमोगुणापासून शंकर आणि रजगुणापासून ब्रह्मदेव. आद्यत्रय जननी देवाची. तुम्हाला जो पसंत पडेल तो अर्थ घ्या. अशा पद्धतीने त्यांचं जीवन. आणि अशी ही मुक्ताबाई चांगदेवाच्या समाधीनंतर ही सगळी मंडळी एकत्र बसली आणि विचार केला की आता कुठं जायचं. चला म्हणले आता माघ वद्य आमोशाला चांगदेवाचा काळा झालेला आहे, आता पैठणला जावं आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपण काहीतरी जाऊन पोचावं म्हणून पैठणला आले. टिकेश्वर म्हणजे टोकेश्वर काय त्याचं असणारं ते स्थान, त्या ठिकाणी राहूया म्हणले टिकेश्वराच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मोठा चक्रधर पोहा म्हणजे जे आहे ते पर्वणे आलेले आहे, यात्रा पर्व काळ आहे, म्हणून तिथं आले. आणि तिथं राहिल्यानंतर पुन्हा नेवाशाला गेलेले. नेवाशाला त्यांचं जन्मस्थान जे सांगतात त्यांच्या पूर्वजांचं सांगतात. पण नामदेवरायच्या चौचरणी अभंगाप्रमाणे अलंकापूर आणि आपेगाव विठ्ठल महाराजांचं जन्मस्थान, तिथं जाऊन त्यांनी भेट दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने जे ते तो कार्यक्रम झाल्यानंतर ही सगळी मंडळी फाल्गुन महिना संपल्यानंतर चैत्र शुद्ध पाडव्याला पैठणला आली, नाही का. आणि तिथून पुन्हा घृष्णेश्वर, चैत्र वद्य आमोशाच्या जे ते शिवरात्र ज्याला म्हणतात, प्रत्येक महिन्याला शिवरात्रीच असते, त्याप्रमाणे घृष्णेश्वरला आले. आणि घृष्णेश्वरला तिथं पूर्ण महिना झाल्यानंतर मग मात्र जे ते मुक्ताबाईंनी त्या वैशाख मासाच्या प्रतिपदेला बोलणं सोडून दिलं लोकांशी. उदास अंतःकरण द्यायचं सारखं डोळ्यासमोर त्यांचे जे नाचत होतं की त्यांच्यासमोर ज्ञानोबारायचं जे ते चित्र उभं राहायचं, चांगदेवाचं चित्र उभं राहायचं. माझा असणारा हा दादा सोपानदेव, ज्याने मला सांभाळलं, ज्याने माझ्यावरती हात पुरवाळला, 2 घास खाऊ घातले, तो सोपानदेव, ते ज्ञानोबाराय, हे चांगदेव, सगळे जे ते माझे सोबती निघून गेले. वाईट वाटायला लागलं अंतःकरणामध्ये, वाईट. आणि त्यामुळं कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष त्यांचं नव्हतं. आणि कुणी काही म्हणलं तर तेवढ्यापुरतं आईसाहेब बोलायचे.
तर मुक्ताबाईची अशी उदास स्थिती म्हणल्यानंतर त्यांनीच अन्न पाणी वर्ज्य केल्यानंतर मग घरामध्ये जसं आपल्या एखाद्या घरामध्ये चांगला करता घर माणूस जर का जास्त सिरियस असेल अन्न पाणी नाही घेतलं घरच्याला बरं वाटत नाही, तद्वत त्याप्रमाणे निवृत्तीनाथाला मात्र संशय टाचायला लागला. मुक्ता काही बोलना, मुक्ता काही जेवण घेत नाही, मुक्ता काही सुखदुःख सांगत नाही, काय असा हा प्रकार. म्हणून जे ते निवृत्तीनाथांना संशय यायला लागला. एका बाजूला बोलावून घेतलं. मुक्ता इकडे, काय दादा तुझा काय विचार आहे? हातात हालवटी घेतली, केस कुरवाळे, तू अशी उदास करणारे, तू आज जेवले का नाही? तू का गडगड बोलत नाहीस? तुझ्यामुळे मला माझ्या अंतःकरणात काय दुःख. माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी काय दुःख तुला माहित आहे का? तुला आठवतं का आई बाबा ज्ञानदादा मी आपण त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, तिथं आपण कसे दिवस काढले, त्यानंतर तिथं आपलं वनवा किती आपण वनवा भोगलेला आहे, किती दुःखात दिवस काढले. त्याही वेळेला जायचे तो आम्हाला जायचे आधार दिला, सगळं जायचे दुःख गटागटा गिळलं. आज ज्ञानदादा नाही, सोपान नाही, तू जर का अशी माझ्या सगळं उदास व्हायला लागली, दोन घास खात नाहीत, माझ्यावर बोलत नाहीत, माझ्या समोर बोलत नाहीत, काय तुझ्या मनात सांग, त्याप्रमाणे उरकून टाकू. म्हणजे काय असायचं म्हणले, तुला समाधी घ्यायची का, कुठे जायचं आणि कुठे यायचं म्हणले. अहो मुक्ताबाईंनी सांगितलं दादा आकाशातली वीज आहे आणि ती कडकडली आणि तिने आपला प्रकाश प्रकट केला, पुन्हा जाणार कुठं, तिथंच. वीज ही तेवढ्या पुढची कडकडत असते त्याच ठिकाणी शांत होती. त्याप्रमाणे आमचं जीवन आहे, आम्हाला कुठं जाणं नाही आणि आम्हाला कुठून येणं नाही. अगं हे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आता नको सांगूस, तू मला सांगू नको, तू असायचंच नाही. नाही दादा म्हणजे आपल्याला कुठं जायचं यायचं नाही. म्हणजे समाधी म्हणजे स्त्रियाने कधी समाधी घेतली का? जग काय म्हणाल, समाधी नाही घ्यायची, प्राणप्रवेश तसले नाही करायचं, आत्महत्या केली म्हणतील, कुठं गुहे जाऊन बसायचं का, तसले नाही करायचं. मग तसले नाही ना असले नाही कसले नाही, मग करायचं कसलं म्हणले. म्हणजे एकच म्हणले आता आपल्याला, निरंजनी आम्ही बांधी येले निराकारी निरंतर राहिलोसे. अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा तिथं आमचं घर आता आणि त्या ठिकाणी येते आम्ही निरंतर आता राहणार आहोत. आता तिथं जे येते वस्ती आहे. नामदेवरायांनी ही बोलणं ऐकलं की नामदेवरायांनी देवाला घाई केली. देवा ह्या बोलण्यावरनं असं दिसायला लागलं मुक्ताबाईचं काय खरं नाही बरं म्हणलं, तुला पहिला आजपासून सांभाळा मला हिला. ह्या बोलण्यावरनं काहीतरी चाललं, या दोघा भावाभावाचं बहिणीचं काहीतरी चाललेलं आहे मला. निवृत्तीनाथ मुक्ताबाई यांचा संवाद नामदेवरायांनी ऐकला आणि मग ही मंडळी घृष्णेश्वरहून या ठिकाणी नरसी जयंतीच्या संदर्भात इथं आले असावीत. कारण अर्धमास वैशाख आणि अर्धमास ज्येष्ठ असे उष्णकाळ फार तापत असते. उष्णकाळ फार तापत असते, मोठा उन्हाळा. आजच असं नाही, नामदेवरायाच्या काळापासून असणारा उन्हाळा. आणि या ठिकाणी येऊन त्यांनी जे ते वस्ती केली. कुठं केली? परशुराम जेथे मारी येले बा. परशुरामाची जी तपश्चर्याची जागा आहे, मार्तंड ऋषीची तपश्चर्याची जागा आहे. परशुरामाने आपल्या हाताने बाण मारून गंगा यमुना सरस्वती नद्या निर्माण केलेल्या आहेत. आणि परशुराम हे चिरंजीव आहेत ना. मुक्ताबाईंनी विचार केला आपल्याला इथं राहायचं, आपण सुद्धा कसे आहोत, चिरंजीव आहोत, म्हणून हे स्थान आपल्याला योग्य आहे. मग त्या गंगेवरती जाऊन त्यांनी जे तिथं आश्रय घेऊन अवतीभोवती जे ते झाडं झुडपं वृक्ष ही ती सावलीला होती. तिथं जे ते रोज भजन कीर्तन भोजन समारंभ, त्यांचा समारंभ सुरू झाला दशमीपर्यंत. आणि दशमीच्या दिवशी जे ते सगळ्यांनी विचार केला की आज दशमी आहे, आज गंगेच्या स्नानाला गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव ह्या तिन्ही आणि चांगदेवाला समाधी देताना स्नानाचा विधी हा प्रत्यक्ष भगवान रुक्मिणी माता राही माता सत्यभामा देवी यांनी केलेला आहे. तेव्हा ही संधी आज आहे असं जाणून
नामदेवराय, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सगळे वैष्णव संत मंडळी स्नानाचा सोहळा करण्याकरता म्हणून तापी तीराला आले. निवृत्तीनाथाला जाणवत होतं की असं आईसाहेबाचं स्नान शेवटचं आहे. माझ्या मुक्ताबाईला हा तास शेवट लागणार आहे, आपण स्नान घालायचे. रुक्मिणी माता, राही माता, सत्यभामा देवी, निवृत्तीनाथ पंढेराय यांच्यासह स्नानाची तयारी झाल्यानंतर मुक्ताबाईचं जे ते स्नान स्वतः देवाने निवृत्तीनाथांनी केलेलं आहे. ते मुक्ताबाईला स्नान घालताना निवृत्तीनाथाला सगळं लहानपण आठवलं. त्यांना माहीत होतं की आज तर शेवटचं स्नान आहे आणि ही पुन्हा आता दिसणार नाही जाणवत होतं. त्यामुळं त्यांचं अंतःकरण सारखं भरून येऊन डोळ्यातून ढगड्या गळगळा अश्रू वाहतच त्यांनी स्नान घातलेलं आहे. वर आल्यानंतर पांढरी वस्त्र त्यांना शोभ जे ते असणारे परिधान करण्याकरता दिलेले आहेत. वरी जे ते वस्त्र लावलं तर मग काय असणार आहे, काय पूजे सामुग्री ती केलेली आहे. निवृत्तीनाथाने जे ते मुक्ताबाईकडे पाहिलेलं आहे. राही माता, सत्यभामा देवी ते जे ते पाहत आहेत. आणि अशा वेळेला मुक्ताबाईने नमन नावाचा ग्रंथ केला, म्हणजे अर्थाचा अभंग. ज्ञानोबाराने नमन केलेला आहे, स्वपनदेवाने नमन केलेलं आहे, मुक्ताबाईने भगवंताला नमन केलेलं आहे. आणि असा नमनाचा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती हृदय धरून मनातल्या मनात अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता निरोप द्यावा आता येतो आम्ही. राही रखुमाबाई, सत्यभामा माता निरोप द्यावा आता येतो आम्ही. नामामणे चरणी ठेवून या माता निरोप द्यावा आता येतो आम्ही. डोळे झाकलेले आहेत. निवृत्तीनाथांना नमस्कार केला, पंढेरायाला नमस्कार केला. निवृत्तीनाथ पंढेरायाच्या पाया पडायला आल्याबरोबर कौशल कडकडून आलिंगन दिलं. दोरी कडकडून आलिंगन दिलं. आणि हा सगळा सोहळा होत असताना एकाएकी असं काय दृश्य निर्माण झालं की सोसायटीचा वारा सुटला. बरोबर 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 तिथं काय करता येत नाही, त्याला ते करायचंच होतं सगळं. आणि त्या वाऱ्यामध्ये आभाळ सगळं दाटून आलं. आणि त्या आभाळात इतका अंधार इतका अंधार इतका अंधार की कुणालाही काही सुचतच नव्हतं. वाऱ्याचा परिणाम असा आहे त्याच्यावर का मनात आलं तर मोठमोठे झाडं कावळीत न मारणारी वाऱ्याने जर का हेलकावं जातं ती बुडासहित उपटून दुसरीकडे टाकतं. असा सोसाट्याचा वारा सुटलेला, एकदम आभाळ भरून आलेलं. मुक्ताबाई भगवंताचं ध्यान करतात. निवृत्तीनाथ नामदेवराय म्हणतात अरे असल्या वाऱ्यामध्ये मुक्ताबाईला सांभाळा. आपण एकमेकाला थडकायला लागलो, हालावं लागलो, डोलायला लागलो. मुक्ताबाईला धरा 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 मनस्तोर. आता फुलं टाकायची आहेत पण फुलं टाकायची घाई करू नका. प्रमाण झाल्यानंतर पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल गर्जना होईल आणि मग पुष्पवृष्टी करायची. याप्रमाणे सोसायटीचा वारा सुटला आणि त्या सोसायटीच्या वाऱ्यामध्ये एकदम त्या आकाशामध्ये कडाल असा आवाज झाला. आणि त्या आवाजासारखी मुक्ताबाई तेव्हा गुप्त मुक्ताबाई तेव्हा गुप्त मुक्ताबाई तेव्हा गुप्त निरंजनी विज कडाळली देवा निरंजनी विज कडाळली देवा निरंजनी विज कडाळली देवा निरंजनी विज कडाळली देवा. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मंडळी गवरला विठ्ठल श्री नारे निवृत्ती नामदेव तुपार मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुपार. निवृत्ती नामदेव तुफान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुफान. निरंजनी वीज कडाळली जेव्हा
मुक्ताबाई तेव्हा निरंजनीचा अर्थ चिदाकाश सच्चित आनंद घन असं परमात्म स्वरूपच ती वीज होती. आणि त्या परमात्म स्वरूपामध्ये परमात्म स्वरूपीने असणारी मुक्ताबाई त्यांनी जे ते आपले जे ते गुप्त होऊन त्या ठिकाणी तिरोभूत म्हणजे अंतर्धान पावल्या. मग ज्या ते सगळा अंधार बाजूला झाला, वारा शांत झाला, मग मावशी खाली उठू नका, कोणी उठायचं नाही कीर्तन संपल्याशिवाय. मग निवृत्तीनाथाने जे ते नामदेरायला जे ते मिठी मारले, शोक केलेला आहे, पंढरायाचा शोक झालेला आहे. अशा पद्धतीने ही संत मंडळी जे ते शोक करत असताना निवृत्तीनाथाचं शांतवन पंढरायाने केलं. आणि या ठिकाणी ते जवळजवळ ज्येष्ठ पूर्णिपंत राहिले. आणि नंतर मग जे तिथून प्रयाण करून निवृत्तीनाथांना समाधी देऊन संपूर्ण संत मंडळी पंढरपूरच्या यात्रेला गेली. हा जो सोहळा परमात्मा यांचा करतो हे कशा करता करतो? आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रिज तुमचे त्याचं काम आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचा संभ्रम सोहळा परमात्म्याने केला, तो आज आपण करतो. आपली काळजी त्याला अखंडित नामा त्यांची वासबाई असा आईसाहेबाचा सोहळा पंढरायाने केलेला आहे. नामदेव अखंडित नामा त्यांची वासपा अखंडित नामा त्यांची वासपा नामा त्यांची वासपा अखंडित नामा त्यांची वाट पाय अखंडित नामा त्यांची वाट मावशी बसा खाली 2 मिनिटं फक्त 5 मिनिटं शांतता ठेवायची. चला बसा खाली, त्या महिलांनी उठायचं नाही. चला नका उठू नका, खाली बसा फक्त. आरती वाजता खाली 5 मिनिटं थोड्या टायमात आरती होईल. 2 मिनिटं बसून द्या, फक्त 5 मिनिटं शांतता ठेवा. ज्ञानेश्वरांचं भजन झालं? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय